एक होता बाळू. आणि दोघं ना खूप आई बाबांना त्रास द्यायचे. शाळा शिकायची नाही, अभ्यास करायचे नाही, आई बाबांचं काम ऐकायचे नाही, स्वच्छ राहायचे नाही, आंघोळ करायला सांगितले तर नीट करायचे नाही. व त्यांना खूप राग आला आणि त्या आई बाबांनी त्या दोघा मुलांना हाकलून दिलं की अशी मुलं आम्हाला नको. ते अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, स्वच्छ राहत नाही आणि आई बाबांचं ऐकत नाही आणि तोंडाने घाणेरडे शब्द बोलतात. हाकलून दिलं. दोघं चालले रस्त्याने. खूप मुलं गोट्या खेळत होते. काळू म्हटला, सर बाळू आपण गोट्या खेळू. बाळू म्हणाला, नाही रे बाबा, बाबांनी आपल्याला हाकललंय, मी तर शाळेत जाणार आहे. काळू वेडा होता, तो तिथंच गोट्या खेळत बसला. बाळू गेला खूप पुढे आणि तिथं मोठी शाळा होती आणि त्या शाळेत एक टीचर उभ्या होत्या. त्यांना म्हणाला मला आहे ना खूप शाळा शिकायची, मला तुमच्याकडे ठेवून घ्या, मी तुमच्या घरातलं सगळं काम करेल, पण मला अभ्यास शिकवा. म्हटले हो. तो त्या टीचरकडे राहिला. टीचर त्याला रोज शाळेत पाठवायच्या, जेवायला द्यायचा, तोही त्यांच्या इथं सगळं ऐकायचा, काम करायचा आणि दरवर्षी परीक्षेत त्याचा पहिला नंबर यायचा. कितवा नंबर? मोठा झाला आणि मोठा झाल्यावर तो पोलीस इन्स्पेक्टर झाला आणि खूप त्या टीचरला पण आनंद झाला. तो म्हटला की आता आहे ना मी जातो माझ्या बाबांना भेटायला. चालला रस्त्याने काळू भेटला. काळू म्हटला, कुठे चालला रे दादा? म्हटलं आता मी पोलीस इन्स्पेक्टर झालो, मी चाललो. काळू तर शाळा शिकला नाही, गोट्या खेळला, कपडे फाटलेले, सगळ्यांकडे असं भीक मागून खायचा तो, कारण तो शाळेतच गेला नाही. आणि मग तो म्हटला थांब मी पण येतो तुझ्या बरोबर. काळू बाळू गेले त्यांच्या घरी आणि बाबांना ना त्या बाळूला पाहून खूप आनंद झाला. इन्स्पेक्टरचे कपडे आणि काळू तर इतका घाणेरडा. त्यांनी काय घेतलं, बाळूचा हात धरला, त्याला घरात घेतलं. काळूला घेतलंच नाही. आणि मग बाळू आत गेल्यावर त्याला म्हटलं, हा मोठा बंगला आहे ना, हा तुला, बाहेरची 4 व्हीलर गाडी तुला, छान छान इथले घरातले कपडे तुला, तू आमचा मुलगा आहे, तू शिकून मोठा झाला. काळूला घरात घेतलं नाही. तुम्हाला काय व्हायचं, काळू की बाळू? रोज शाळेत यायचं आणि अभ्यास इथेही करायचा, घरी करायचा. जो घाणेरडा अक्षर काढेल तो मोठं बनणार आहे का? आणि वाचून लिहायचं, पाठ करून लिहायचं आणि खेळायचंही खूप. पण खेळताना आपल्या मित्रांशी भांडायचं नाही, तोंडाने घाण बोलायचं, मोबाईल पाहायचा, बाहेरचं खायचं. तुम्हाला कोण व्हायचं? बाळू.